सविस्तर विशेष पाहणार आहोतच, मात्र सुरुवातीला या क्षणाची मोठी बातमी। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धक्कादायक खुलासा केलेला आहे। शरद पवारांना भाजपसोबत युती करायची होती, मात्र त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नको होते। देवेंद्र फडणवीस सोडून कुणीही मुख्यमंत्री झालेलं त्यांना मान्य असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। राजकीय क्षेत्रात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसताय, त्यातच रोज नवनवीन आणि स्फोटक खुलासे देखील होताना दिसताय। आता पुढचा खुलासा केलेला आहे आणि तो म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या धक्कादायक खुलाशानुसार शरद पवारांना भाजपसोबत युती करायची होती, मात्र त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नको होते आणि देवेंद्र फडणवीस सोडून कुणीही मुख्यमंत्री झालेलं त्यांना मान्य असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। पवारांचा एकमेव अजेंडा होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीसजी होऊ नये। त्यांनाही माहिती होतं की देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही। त्यांचा अनुभव त्याला 14 ते 19 आला होता आणि म्हणून फडणवीस मुख्यमंत्री नकोत, बाकी कुणी झालं चालतं। भाजपसोबत युती करायला तयार, पण फडणवीस मुख्यमंत्री नकोत। आणि फडणवीस मुख्यमंत्री जर बाजूला झाले तर भाजपही चालतं। म्हणजे फडणवीस द्वेष हा शरद पवारांचा मूळ अजेंडा आहे। देवेंद्र फडणवीसजी होऊ नये। आणि या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आणि प्रतिक्रिया घेण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ता महेश तपासे जोडले गेले आहेत। महेशजी, पवार भाजपसोबत युती करायला तयार होते, मात्र विरोध हा देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला होता, अशा प्रकारचा खुलासा आता बावनकुळे करताना दिसताय। राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे? खोटं बोल पण रेटून बोल ही भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे। आता काही दिवसाआधी एका वाहिनीच्या कार्यक्रमामध्ये खुद देवेंद्र फडणवीस साहेब बोलले की सकाळच्या शपथविधीला पवार साहेबांचा आशीर्वाद होता, तर त्याला मुख्यमंत्री कोण झाले? देवेंद्र फडणवीस झाले। बरोबर आहे। आता बावनकुळे साहेब म्हणतात की त्यांना भाजप चालवत होती, देवेंद्र फडणवीस चालत नव्हते। म्हणजे या दोघांमधनं नेमकं खरं तरी कोण बोलतंय? माझा दावा आहे की ह्या सगळ्या पद्धतीचे जे वक्तव्य केले जातात आहे ते महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याच्या दृष्टिकोनातून केले जात आहेत। पवार साहेबांनी स्पष्ट केलं, अहो जर तिकडे सकाळचा शपथविधी झालाच होता तर परत मग उद्धव ठाकरे साहेब कसे काय मुख्यमंत्री झाले? त्याच्यामुळे खोटं बोल, रेटून बोल, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण कर, त्याच्यामध्ये राजकीय काहीतरी षडयंत्र निर्माण कर, अशा पद्धतीचा एक कलमी कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा आहे। या वक्तव्यामध्ये काही तथ्य नाही। या वक्तव्यात तथ्य नसल्याचं महेश तपासे म्हणतात। धन्यवाद महेशजी, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी। तर चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेला धक्कादायक खुलासा, मात्र राष्ट्रवादीचं म्हणणं आहे या आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंवर सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला, पण आता हे आरोप करून राऊत स्वतः चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय। केवळ ऐकीव माहितीच्या आधारेच राऊतांनी थेटपणे श्रीकांत शिंदेंवर आरोप केल्यानं सुपारी प्रकरण राऊतांवरती बुमरँग होण्याची शक्यता आहे। श्रीकांत शिंदेंवरचे आरोप राऊतांना भोवणार, राऊतच चौकशीच्या फेऱ्यात अडकणार। राजा ठाकूरही राऊतांना कोर्टात खेचणार। सुपारी प्रकरण राऊतांवरच बुमरँग। मला त्याच्यावर बोलायचं नाही, मी गुंडांवर बोलत नाही। संजय राऊत यांनी जे माझ्यावर आरोप केलेला आहे तो अत्यंत खोटा आरोप आहे। गृह विभाग पूर्णपणे चौकशी करेल, सखोल चौकशी करेल। संजय राऊतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंवर सुपारीचा आरोप केल्यानंतर सुरू झालेलं हे राजकारण। सोमवारी दुपारी राऊतांनी श्रीकांत शिंदेंनी राजा ठाकूर नावाच्या गुंडाला आपली सुपारी दिल्याचा आरोप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्यानं एकच खळबळ माजली होती। पण हेच प्रकरण संजय राऊतांवर आता उलटण्याची शक्यता आहे, कारण ठाणे क्राईम ब्रांचनं नाशिकमध्ये जात संजय राऊतांचा जबाब नोंदवलाय। तब्बल 3 तास पोलिसांनी राऊतांची चौकशी केली आहे। यामध्ये ऐकीव माहितीच्या आधारे राऊतांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काल एक प्रसंग किंवा घटना माहिती कानावर आली, मी ती
संबंधित अधिकारी किंवा प्रशासनाला कळवली, त्यांचं काम ते करते. माझ्याकडनं विषय संपला. मला त्याच्यावर बोलायचं नाही. मी गुंडांवर बोलत नाही. पोलिसांचं काम आहे. कोणी करू द्या. गुंड तक्रार करतात त्या महाराष्ट्रात काय महाराष्ट्राची आवड. दुसरीकडे ज्या राजा ठाकूरचं नाव घेऊन राऊतांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले, तेही आता राऊतांच्या विरोधात कोर्टात जाण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी जे माझ्यावर आरोप केलेला आहे तो अत्यंत खोटा आरोप आहे. संजय राऊतांना सकाळी उठून काहीतरी बोलायचं जी सवय झालेली आहे, म्हणून ते काही कोणाबद्दल बोलत असतात. रोज एक नवीन गोष्ट आणून एक प्रसिद्धी मिळवावी ही त्यांची स्टाईल झालेली आहे. संजय राऊतांनी माझ्यावरती जो आळ घेतलेला आहे त्याबद्दल मी माझ्या घरच्यांना व आम्हाला जे काही मानसिक त्रास होतो आहे त्या सगळ्या गोष्टीला कंटाळून आम्ही आता पोलीस कंप्लेंट करायला चाललो आहोत. संजय राऊतांच्या या आरोपांना सत्ताधाऱ्यांनीही आता प्रत्युत्तर दिलंय. गृह विभाग पूर्णपणे चौकशी करेल, सखोल चौकशी करेल. असं कुणावरही खोटे नाटे आरोप करता येणार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आमचं आहे. कुणालाही आणि सुरक्षेचा विषय जो आहे ती एक समिती असते, ती आढावा घेत असते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही दुजाभाव केलेला नाही. संजय राऊतांच्या सुपारीच्या आरोपांनी राज्यातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. पण राऊतांनी जर केवळ ऐकीव माहितीच्या आधारे मुख्यमंत्र्यांच्या मुलावर आरोप केले असतील तर त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी होती का, हा प्रश्न मागील 3.5 वर्षांपासून राज्याला पडलेला होता. त्या प्रश्नाचं उत्तर आत्ता मिळायला लागलंय. राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का, असा प्रश्न विचारून शरद पवारांनी एक प्रकारे उत्तरच दिलंय. तर राष्ट्रपती राजवट कुणाच्या सांगण्यावरून उठवण्यात आली, असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. तेवीस नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8 वाजता झालेल्या शपथविधीनं महाविकास आघाडीच्या डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या होत्या. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापण्याचे प्रयत्न सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतल्यानं राज्यातच नव्हे तर देशात राजकीय भूकंप आला होता. अजित पवारांनी घेतलेली शपथ शरद पवारांच्या सांगण्यावरूनच घेतली होती का, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र त्याचं उत्तर मिळत नव्हतं. गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीविषयी गौप्यस्फोट केला होता. शरद पवारांच्या संमतीनंच सगळं झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं. आता शरद पवारांनी ही शपथविधी आणि राष्ट्रपती राजवटीवर भाष्य केलंय. नेमकं तिथं सरकार बदलायचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती होती. जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. एका रात्रीत ही घडामोड घडली. मात्र त्यानंतर शरद पवारांनी पुढच्या 2 दिवसात सगळ्या आमदारांना परत आणलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार 69 तासात गडगडलं होतं. त्यामुळे सत्तेसाठी ही ठरवून केलेली खेळी होती, यावर आता शरद पवारांनी शिक्कामोर्तब केल्यानं भाजपनंही कोणताही मुलाहिजा न बाळगता थेट भाष्य केलंय. चांगलं आहे, त्यांनी काही खुलासा केलेला आहे. आता माझी अजून अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की राष्ट्रपती राजवट का लागली, कोणाच्या सांगण्यावरनं लागली, त्याच्या पाठीमागे काय होतं, याही संदर्भातला खुलासा जर त्यांनी केला तर मग सगळ्या कड्या जुळतील आणि मग सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येतील. त्यामुळे आता त्याही संदर्भातलं उत्तर त्यांच्याचकडनं यावं ही माझी अपेक्षा. राज्यात गेल्या 3.5 वर्षांपासून सातत्यानं वेगवेगळ्या राजकीय खेळी सुरू आहे आणि त्यामुळेच 3.5 वर्षात राज्यानं 3 सरकारं पाहिली. त्यामुळे या सगळ्या सत्ता बदलामागची खेळी आता नाही तर नंतर कधीही उघड होऊ शकते, हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये नवनव्या मुद्द्यांवरून संघर्ष वाढत चाललाय. यात आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणाची भर पडतीये.
मातोश्रीच्या देवघरामधील धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिलेला होता असा दावा शीतल म्हात्रेंनी केलाय। मागील आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या देवघरातील धनुष्यबाण दाखवला होता। उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेल्या धनुष्यबाणावर शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दावा केलाय। उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या धनुष्यबाणाची पूजा करायचे तो धनुष्यबाण पत्रकार परिषदेत दाखवलेला होता। उद्धव ठाकरेंनी दाखवलेल्या धनुष्यबाणावर कुंकूही दिसत होतं। उद्धव ठाकरे काळजी करण्यासारखं काहीही नाही असं म्हणत जरी असले तरी आता त्यांची काळजी वाढली आहे, कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनीच धनुष्यबाण दिलेला होता आणि त्याचीच पूजा बाळासाहेब ठाकरे करत होते अशी माहिती शीतल म्हात्रेंनी दिली आहे। शीतल म्हात्रे यांच्या या दाव्यावर ठाकरे गटानं जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना आणि ठाकरे गटातल्या वादामध्ये आता धनुष्यबाणाची भर पडली आहे आणि हा धनुष्यबाण थेट देव्हाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलाय। त्यामुळे आता या वादामध्ये कोण खरं आणि कोण खोटं हे फक्त देवालाच माहिती। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये जोरदार शह पाहायला मिळत आहे। रामदास कदमांचे कट्टर समर्थक विजय जाधव यांनी शिवबंधन बांधून ठाकरे गटामध्ये प्रवेश केला, तर दापोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम 5 मार्चला खेडमधील सभेत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजय जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय। रामदास कदम यांचे कट्टर समर्थक विजय जाधव उद्धव ठाकरेंसोबत गेल्यानं हा कदमांसाठी मोठा धक्का मानला जातोय। रामदास कदम आणि त्यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांनी एकनाथ शिंदेंची साथ दिल्यानं दापोली मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का बसला होता। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटानंही आता दापोली मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे। विजय जाधव यांच्या रूपानं ठाकरे गटानं रामदास कदमांना दणका दिलाय, तर 5 मार्चला खेडमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। आज मातोश्रीवरती सदिच्छा भेट झाली। या सदिच्छा भेटीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जे तालुका प्रमुख खेडचे विजयराव जाधव माजी सभापती होते, त्यांनी या सगळ्याला कंटाळून रामदास कदमाच्या जाताला कंटाळून आज त्यांनी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्याच्यावर असंख्य कार्यकर्त्यांनी आज उद्धवजींकडे भेट देत असताना पक्षप्रवेश झाला। ठाकरे गटानं केलेल्या मोर्चे बांधणीची रामदास कदम यांच्याकडून खिल्ली उडवण्यात आलेली आहे। खेडमध्ये कुणीही सभा घेतली तरी दापोलीत शिवसेनेला कुणीही आव्हान देऊ शकत नाही असा दावा कदमांकडून करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत तब्बल 40 आमदार आणि 13 खासदार असल्यानं ठाकरे गटाला मोठा हादरा बसलाय। विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला नवे उमेदवार शोधावे लागणार आहेत। दापोलीमधल्या राजकीय घडामोडींवरून ठाकरे गटानं उमेदवार शोधायला सुरुवात केल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुण्यामध्ये सुरू असलेल्या MPSC आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्येच उभी फूट पडली आहे, कारण पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून दिल्यानंतर बहुतांश आंदोलनकर्त्यांनी तिथून माघार घेतली, पण युवक काँग्रेस दुसरा गट अजूनही तिथेच बसून आहे। पाहुयात MPSC आंदोलनात नेमकं कसं राजकारण शिरलंय ते। MPSC आंदोलनात उभी फूट, पवारांच्या भेटीनंतरही एका गटाचं आंदोलन सुरूच। आंदोलनाचे आयोजक बळीराम डोळे यांची माघार, आंदोलनावरून युथ काँग्रेसमध्येच उभी फूट, परीक्षार्थींचा राजकीय वापर। पुण्यामध्ये शरद पवार यांनी MPSCच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन मुख्यमंत्र्यांशी परीक्षार्थींचं बोलणं करून दिलं, मात्र यानंतर सुद्धा एक गट आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे।
जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा या गटाचा आहे. आम्हाला राजकीय पक्षाशी काहीही घेणं देणं नाही. आणि राहिला प्रश्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पवारसाहेबांचा. पवारसाहेबांना आम्ही याआधी भेटलो. पवारसाहेब म्हणले मुख्यमंत्र्यांसोबत बैठकी लावतो. स्वागत आहे. ती बैठक मागची लागली नाही. मुख्यमंत्र्यांनी याआधी हे आश्वासन दिलं, उपमुख्यमंत्र्यांनी याआधी आश्वासन दिलं, आयोगानंही दिलं, काहीच झालं नाही. 31 जानेवारीला आंदोलन झालं, नेत्यांची राजकीय वरात निघली, सत्कार सोहळे झाले आणि निर्णय झाला म्हणून जाहीर केलं. पण गेले 20-22 दिवस झालं विद्यार्थ्यांना माहीतच नाही की अभ्यास नेमका कसा करायचा आहे, जुन्या पॅटर्ननुसार करायचा का नवीन. पवारसाहेबांनी विषयात हात घातल्या म्हटल्याने आम्हाला सोपं झालेलं आहे. पण एक विद्यार्थ्यांची मागणी अशी होती, विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की मागच्याही महिन्यात CM साहेबांनी पवारसाहेबांना असं सांगितलं की आम्ही तुम्हाला 4 दिवसात बोलवू. आज 1 महिना 6-7 दिवस झाले तरी काही झालेलं नाही. MPSCच्या आंदोलनात राजकीय घुसखोरीची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून आंदोलन केलं. मात्र MPSC आयोग नवा वर्णनात्मक पॅटर्न 2023 पासून लागू करण्यावर ठाम आहे. मात्र विद्यार्थ्यांना पॅटर्न बदलण्यासाठी 2025 पर्यंत मुदतवाढ हवी आहे. वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी येऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी समर्थन देत आहेत आणि विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि राजकीय लोकप्रतिनिधी प्रश्न सोडवले पाहिजेत, तर मागील 2 महिन्यापासून वारंवार विद्यार्थ्यांना आंदोलनात उतरावं लागते. तर आता कुठेतरी असं वाटतं की राजकीय लोकप्रतिनिधीने हे विषय तात्काळ जे काय असेल ते मार्गी लावले पाहिजे. MPSCच्या विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनावर आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांनी केलेलं मार्मिक ट्विट बरंच काही सांगून जातं. या ट्विटचा सरळ अर्थ असा आहे की राजकीय पक्षांनी कितीही श्रेयवादाची लढाई केली तरी आयोग हा स्वायत्त आहे. त्यामुळे आयोगालाच हा निर्णय घ्यावा लागेल. परिणामी परीक्षार्थींनी अभ्यास सोडून आंदोलन करणं हीच आंदोलनाची मोठी शोकांतिका आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता पुन्हा एकदा पाहणार आहोत सविस्तर विशेष. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. प्रतिष्ठेच्या लढतीत शरद पवारही प्रचाराच्या मैदानामध्ये उतरले आहेत आणि त्यातच आनंदराज आंबेडकरांनी पाठिंबा दिल्यानं महाविकास आघाडीला देखील दिलासा मिळालाय. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत थेट लढत होतीये. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालंय. या मतदारसंघात विजय मिळवणाऱ्या पक्षाचा आगामी निवडणुकीसाठी आत्मविश्वास वाढणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवारांनी शड्डू ठोकलाय. सभेची गर्दी आणि विजयाचं गणित कसं वेगळं असतं याचा किस्सा शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितला. निवडणूक आहे, नानाकाचे उभे आहेत, आघाडी एकत्रित काम करते, सर्व चक्कर टाकावी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. पण त्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना भेटावे याचा मला आनंद आहे. शरद पवारांनी घातलेल्या भावनिक सादेला मतदार कसा प्रतिसाद देतात हे निकालानंतर कळेलच. मात्र दरम्यानच्या काळात प्रकाश आंबेडकरांचे भाऊ आनंदराज आंबेडकरांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि अशा वेळेला समविचारी पक्षाने एकत्र यावं ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळेच पुढच्या येणाऱ्या भावी काळामधल्या सुद्धा इलेक्शन्समध्ये आपण त्यांच्याबरोबर म्हणजे खास करून महाराष्ट्रामध्ये जी काही MBA आहे तिच्याबरोबर जावं अशी आमची इच्छा होती आणि त्या पद्धतीची चर्चा आमच्या चालू होत्या आणि आत्ताच कुठेतरी त्याला एक मूर्त स्वरूप आलं. नक्कीच बळ वाढलेलं आहे. भाऊंनी आता या ठिकाणी प्रेस घेऊन सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीबरोबर आहे, कारण सर्व धर्मसमभाव या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी महाविकास आघाडी आहे आणि त्याच पद्धतीने भाऊंनी सपोर्ट केल्यामुळं नक्कीच या चिंचवड विधानसभेमध्ये ताकद वाढते. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्या निवडणुकीच्या आधी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जिंकून पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी अजित पवारांनी रणनीती आखली आहे. त्यासाठीच महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना अजित पवारांनी सोबत घेतलाय. आदित्य ठाकरेंसोबत रोड शो करून ठाकरे गटाची मतं फुटणार नाहीत याची खबरदारी अजित पवारांनी घेतली आहे. आता या सर्व मोर्चे बांधणीचा नाना काटेंना किती फायदा होतो
हे निकालानंतर स्पष्ट होईल. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता अक्षरशः टिपेला जाऊन पोहोचलेली आहे. पण मतदारसंघामधील मोडकळीस आलेल्या वाड्यांच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावरती कुणीच बोलायला तयार नाहीये. बरं, वाड्यांचा पुनर्विकासासह कसबा मतदारसंघामधले ज्वलंत प्रश्न नेमके आहेत तरी काय, जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला, पण प्रचार रणधुमाळीत मूळ मुद्देच हरवले. जीर्ण वाड्यांचा पुनर्विकास कधी होणार? गणेश मंडळांची साथ कुणाला मिळणार? कसबा पोटनिवडणुकीत भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडीत थेट लढत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी डझनाच्या वर आजी माजी मंत्री मतदारसंघात तळ ठोकू नये. प्रचाराचा नुसता धुरळा उडतोय, पण प्रचाराच्या रणधुमाळीत मूळ प्रश्नांवर फारसं कोणीच बोलताना दिसत नाहीये. हेच प्रश्न राजकीय पक्षांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतनं केला. एकट्या कसबा मतदारसंघात हजारांच्या वर वाड्यांचा पुनर्विकास रखडलाय. शनिवार वाडा परिघातील 100 मीटरची जाचक अट आणि मालक भाडेकरूंमधले वादविवाद हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे आता वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवणाऱ्यांनाच मतदान करण्याचा पवित्रा वाडा मालकांनी घेतलाय. एक तर शनिवारवाड्यामुळे आम्हाला इथं FSI मिळत नाही, त्यात भाडेकरू आणि मालक वर्ग जास्त, त्यामुळं मालकाने काय घ्यायचं आणि भाडेकरूला काय द्यायचं, याच्यामुळे इथले विकास रखडलेले. जो वाड्याचा विकास करून त्याला मतदान. जुन्या वाड्यांबरोबरच अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि गणपती मंडळांचेही अनेक प्रश्न आहेत. या सगळ्याच मुद्द्यांमुळे गणपती मंडळांची भूमिकाही या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. गणेश मंडळांची भूमिका अशी आहे, जो कोणी उमेदवार गणेश मंडळांच्या वेळेला हाकेला धावतो त्याच्या पाठीमागं ही सर्व गणेश मंडळं प्रामाणिकपणे उभी राहतील. कसब्यातील हे प्रश्न घेऊनच आम्ही उमेदवारांना भेटण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या उमेदवाराला तर कसब्याच्या प्रश्नांवर बोलायलाही उसंत नाही, एवढे ते प्रचारात गर्क आहे. तर भाजपच्या उमेदवारांनी या सगळ्या प्रश्नांवर थेट टीपी स्कीमचा उतारा दिला. टीपी स्कीम गावठाणात करण्याची एक योजना ही माझ्या डोक्यात आहे. मी साधारण आमच्या पक्षाचे वरिष्ठ, आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याही कानावर मी ती घातलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं माझा प्रयत्न चालू आहे. ती जर व्यवस्थित योजना मार्गी लागली आणि तिला जर यश आलं तर त्यातनं जुन्या वाड्यांचा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे संपून जाईल. कसब्याची निवडणूक गिरीश बापट हे तब्बल 5 वेळा जिंकले, पण त्यांची स्वतःची यंत्रणा होती, व्यक्तिगत करिश्मा होता. यावेळी मात्र तशी परिस्थिती नाहीये. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात अटीतटीची लढत होते. भाजपनं थेट अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारख्या दिग्गजांना प्रचारात उतरवलं, तर महाविकास आघाडीचे दिग्गज नेतेही प्रचारात उतरले. पण या सगळ्या गदारोळात कसब्याच्या मूळ प्रश्नांकडे डोळेझाक होऊ नये हीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधामध्ये ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली आणि यावेळी सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. पण ठाकरेंच्या याचिकेची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस दिलेली आहे आणि त्यामुळेच अनेक घडामोडी होताना दिसतात. पाहूयात आमच्या विशेष रिपोर्टमधून. ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणीला होकार. निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका. निर्णयाला स्थगिती देण्यास मात्र नकार. 2 आठवड्यांनी पुन्हा सुनावणी. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी घेण्यास होकार दिला, पण त्याच वेळेला निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मात्र स्पष्ट नकार दिलाय.
धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव द्यायला स्थगिती देणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. ठाकरेंच्या गटाला दिलासा देतानाच याचिकेवर सुनावणी घ्यायला फक्त होकार देण्यात आलाय. सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टातच ऐकलं जाणार आहे. 2 आठवडे शिवसेनेकडून व्हीप जारी केला जाणार नाही आणि ठाकरेंच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार नाही याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं शिंदे गटाला सांगितलं. ठाकरे आणि शिवसेनेला कोर्ट नोटीस पाठवणार आहे. नोटिसीला उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तर पक्षाची संपत्ती आणि निधीच्या बद्दल कोणत्याही प्रकारची स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. जो निकाल दिलेला आहे शिंदे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जे शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि पक्षचं पूर्ण नेतृत्व करण्याचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला कुठेही त्यांनी स्थगिती दिली नाहीये. आणि ह्या विषयासंदर्भात माननीय कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट करताना सांगितलं की व्हीप लागू करून डिस्क्वालिफिकेशन करू शकतात अशी एक शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या बाबतीत पण त्यांनी विषय घेतला आणि जे बँक अकाउंट आहे त्या संदर्भात पण विषय घेतला. पण त्या संदर्भात पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्यात आम्ही कुठलीही स्थगिती आणि कुठलेही इंटरफेअर करू शकत नाहीये. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या सूचनेमुळे ठाकरे गटाच्या आमदारांची शिवसेनेच्या व्हीपमधून तरी सुटका झाली आहे. कारण या ठाकरेंच्या आमदारांविरोधात व्हीप काढणार नाही असं आश्वासनच शिंदेंच्या शिवसेनेला कोर्टात द्यावं लागलं. दुसरी जी SLP होती, इलेक्शन कमिशनने जे शिंदे गटाला चिन्ह दिलं होतं, शिवसेना नाव दिलं होतं, धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं, त्याच्या विरोधात आम्ही जी न्यायालयामध्ये SLP केली होती याच्यामध्ये न्यायालयाने पुढे 2 आठवड्यांची मुदत दिलेली आहे आणि त्यानंतर रिजाइंडरला आम्हाला 1 आठवडा दिलेला आहे. असे 3 आठवड्याची मुदत दिलेली आहे. तोपर्यंत कुठलीही नोटीस डिस्क्वालिफिकेशनची शिंदे गटातर्फे किंवा कुठल्याही प्रकारची नोटिसेस किंवा कायदेशीर कारवाई काही होऊ शकत नाही. अशा प्रकारचं अंडरटेकिंग त्यांच्याकडनं आज घेतलेलं आहे. कोर्टाने देखील आपल्या ऑर्डरमध्ये तसं म्हटलेलं आहे. एकंदरीतच ठाकरे गटानं शिवसेना, शिंदे पक्ष आणि धनुष्यबाण यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानं ठाकरे आणि शिंदे गटाचा संघर्ष थांबता थांबणार नाही असंच दिसतंय. त्यामुळे 2 आठवड्यानंतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दिल्लीहून प्रशांत लीला रामदास, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सत्ता संघर्ष सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करावी आणि जुनं सरकार परत आणण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि ज्यावरती आता कोर्टानेही आपलं परखड मत नोंदवलंय. सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हीपनं आमदारांवर कारवाई झाली असती तर आत्ताच्या सरकारचे अध्यक्ष पडले असते असा युक्तिवाद केला होता. कपिल सिब्बल यांनी त्याच मुद्द्यावर युक्तिवाद सुरू केला. यावेळी सिब्बल यांनी थेट कोसळलेलं महाविकास आघाडी सरकार पुन्हा आणण्याची मागणी केली. राजकीय पक्ष आणि विधिमंडळातील पक्ष या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. केवळ विधिमंडळातील पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही. 38 आमदार केवळ विधिमंडळातील पक्ष राजकीय पक्ष नाही. आसाममध्ये बसून मुख्य प्रतोद ठरवू शकत नाही. अधिवेशनावेळी वारंवार बैठका घेऊन धोरणं ठरवली जातात. राजकीय पक्ष म्हणजे आई आणि विधिमंडळ पक्ष म्हणजे बाळ. जुने सरकार, जुने विधानसभा अध्यक्ष परत आणा. घटनापीठ तुमचं म्हणणं मान्य केल्यास आमदार अपात्र होतील. आम्ही हा निर्णय कसा घेऊ शकतो? विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही. आम्हाला मर्यादेची रेषा ओलांडायची नाही. विधानसभा अध्यक्षांचे निर्णय त्यांनाच घेऊ द्या. कारण 10 शेड्यूल्डमध्ये अशा प्रकारे व्हीपने बजावलेली नोटीस त्याचं जे उल्लंघन झालेलं आहे आणि ते डिस्क्वालिफिकेशनला अट्रॅक्ट होते. फक्त अधिकार कोणाचे डिस्क्वालिफिकेशन करायचे, अध्यक्षांचे का सुप्रीम कोर्टाचे, याच्यावरती निर्णय होऊ शकला नाही. कोर्टाचं साधारण एक मत होतं की अध्यक्षांनी ते ऐकलं पाहिजे. परंतु आम्ही अतिशय सविस्तरपणे ही बाजू मांडली की ज्या वेळेला अध्यक्षच डिस्प्यूटमध्ये आहे अशा वेळेला
हे प्रकरण ऐकायचं कोणी? एकंदरीतच सत्ता संघर्षाच्या सुनावणीत कोर्टानं विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीत या प्रकरणात काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे गटाच्या वकिलांनी व्हीप बजावणार नसल्याचं सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलंय. मात्र राज्यातील नेत्यांनी वेगळीच भूमिका घेतलेली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी व्हीपचं उल्लंघन केल्यास कारवाईची शक्यता नाकारता येत नसल्याचं भाष्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे. पाहूया त्याविषयीचा आमचा विशेष रिपोर्ट. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आता कारवाईची टांगती तलवार असल्याचं स्पष्ट झालंय. पक्षाची सूत्र उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंकडे गेली आहेत. त्यामुळे सगळे राजकीयच नव्हे तर पक्षांतर्गत सूत्रही बदलली आहेत. ज्या पक्षात उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम होता त्या पक्षात आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसाठी शिवसेना पक्षाचा शब्द अंतिम असणार आहे. आमदार, खासदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं पाठीशी असल्यानं एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते झाले आहेत. परिणामी शिवसेना पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन केल्यास काय कारवाई होऊ शकते हे लवकरच कळेल असं उदय सामंत यांनी सांगितलंय. आता कोणावर शिस्तभंगाची कारवाई होणार, कधी होणार हे थोडं गुपित ठेवलेलं चांगलं. येत्या कालावधीमध्ये तुम्हाला सगळं कळणार. उदय सामंत यांनी गुपित तर उघड केलं नाही, मात्र लवकरच काय होऊ शकतं यावर सूचक वक्तव्य मात्र केलंय. उदय सामंतांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटानंही जशास तसं उत्तर दिलं. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटातले मतभेद प्रचंड वाढलेत. त्यामुळे शिवसेनेचा व्हीप उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पाळण्याची शक्यता कमी वाटते. त्यामुळे आगामी काळात शिस्तभंगाच्या मुद्द्यावरून दोन्ही गटात नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंपल्याच्या शेतीतून मोती पिकवून लाखोंच्या उत्पन्नाचा आमिष दाखवून शेतकऱ्यांना फसवलं गेल्याचा प्रकार औरंगाबादेत उघडकीस आलेला आहे. आणि या प्रकरणामध्ये मोती खरेदीचं आश्वासन देणाऱ्या कंपनीचा मालक फरार झालाय, तर गुंतवणूकदार शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. मोत्यांच्या शेतीतून शेतकऱ्यांची फसवणूक. इंडोपर्ल कंपनीचा शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा. मोत्याच्या शेतीतून श्रीमंतीचं मृगजळ. शिंपल्यांच्या शेतीतून मोती पिकवून श्रीमंत बनण्याचं स्वप्न पाहिलेले हे हताश शेतकरी पहा. मोत्यांच्या शेतीतून 13 महिन्यात श्रीमंत बनण्याचं स्वप्न औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी पाहिलं होतं, पण त्यांच्या वाट्याला फसवणूक आली आहे. शिंपल्यांच्या शेतीसाठी हजारो रुपयांची गुंतवणूक केली. काहींनी जोपासलेल्या शिंपल्यात मोतीही आले. इंडोपर्ल कंपनीनं शेतातनं मोती नेले, पण त्याचा मोबदलाच दिला नाही. शेतकऱ्यांना दिलेले चेकही बाउन्स झाले. आम्ही 11,34,000चा मूळ माल घेतला. 5,67,000 RTGS केले आणि 5,67,000 नगदी दिले. आणि मग 12 महिन्याचा करारनामा करून दिला आणि त्यांनी सांगितले की या करारनाम्यानुसार आम्ही तुमचा माल घेऊन जाऊ आणि तुम्हाला RTGS करून पैसे देऊ म्हणे. एक 8-9 महिने होऊन गेले, माल घेऊन गेले आणि ते RTGSही नाही केलं आणि 1 रुपया बी मिळत नाही आणि फोनही रिसेट करत नाही. या प्रकरणी औरंगाबादच्या करमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फसवणूक करणारा इंडोपर्ल कंपनीचा मालक अरुण अंभोरे फरार आहे. पोलिसांना तो अजूनही सापडत नाहीये. आरोपीकडून बाकी येणे आहे ते टोटल 6,45,00,000 एवढी रक्कम आहे. त्याचे जे बँक अकाउंट्स आहे ते आम्ही फ्रीज केलेले आहे आणि त्याची मालमत्ताची माहिती, इतर जे काही तपासाच्या टेक्निकल गोष्टी आहे ते सर्व आम्ही करतो आहे. डेडिकेटेड टीम याच्यावर लावलेली आहे आणि EOWचे जे स्पेशल आमचे जे ब्रांच आहे तिथून याचा तपास आता चालू आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या घरात या घोटाळ्याची व्याप्ती आहे. राज्यामध्ये फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं या फसवणुकीची शेती करणाऱ्यांची पाळंमुळं
खणून काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उल्हासनगर महापालिका सर्व शिक्षा अभियानाला हरताळ फासत असल्याचं समोर आलेलं आहे. महापालिकेनं स्वतःच्या मालकीच्या 2 शाळा पुनर्बांधणीच्या नावाखाली तोडल्या खऱ्या, मात्र गेल्या 5 वर्षांपासून या शाळा बांधण्यात महापालिका प्रशासन दिरंगाई करते आणि त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना खासगी शाळेमध्ये आसरा घ्यावा लागलेला आहे. आणि ते काम का रखडलंय, या शाळांचं बांधकाम यासंबंधीचा आमची प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट आपल्या सगळ्यांसमोर आणलाय. उल्हासनगर महापालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे शेकडो मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी महापालिकेनं खेमाणी परिसरातील शाळा क्रमांक 18 आणि शाळा क्रमांक 24च्या इमारती तोडल्या. पण गेल्या 6 वर्षात महापालिकेला शाळेच्या इमारती बांधता आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. शाळांना 6 वर्षापासून तोडली. आम्हाला जायला खूप लहान पडते. आम्हाला जवळ होती तर आम्हाला अभ्यास करायला वेळ भेटायचा, इकडे यायला वेळ भेटायचा. जवळ होती तर आम्हाला त्रास काय नव्हता. आता लांब गेली तर खूप त्रास व्हायला लागलाय. आमची शाळा 6 वर्षापूर्वीपासून बनतीये, अजून बनली नाहीये. तर आम्हाला खूप लांब जावं लागतं ही शाळा तुटल्यापासून. आणि आमचे आईबाप हातावर कमवतात, त्यांच्यामुळे आम्हाला रिक्षाला जायला पैसे नाही आहेत. मी हात जोडून सांगते सरकारला माझी शाळा लवकर बनवा. शाळा बांधण्यासाठी कोरोनामुळे उशीर झाल्याचं कारण प्रशासन देत आहे. कोरोनाची साथ उद्भवल्यानंतर 2 वर्षात त्याच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे ते 2 वर्ष देखील त्याच्यामध्ये गेले. माननीय आयुक्त महोदय आमचे अजित शेख सर यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या पूर्ण शाळेच्या बांधकामासाठी आम्ही वेगानं प्रक्रिया केलेली आहे आणि नगररचना विभागातून आम्ही आता ते नकाशे मंजूर करून घेतलेले आहेत. शाळाच बंद असल्यानं अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षणही बंद झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेची इमारत तोडून मुलांना शिक्षणाचा हक्क नाकारणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होतीये. उल्हासनगरहून गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी ज्या न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून आपण पाहिल्या. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.